मेळघाटातील राणीगाव शिवाजिरी घाटातील अपघातातील कंजोली येथील नागरिक मध्य प्रदेशातील देडतले इथं आठवडी बाजाराकरता गेले असता पिकअप वाहन खोल दरीत कोसळून 5 जणांचा मृत्यू तर 12 जण जखमी झाले। त्यांना शासकीय मदत मिळण्याकरता त्या अपघात प्रकरणी बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी अधिवेशनात मृतकावर अंत्यसंस्कार करण्यात आले। त्याच दिवशी लक्षवेधी लावून त्या मृतकाच्या कुटुंबियांना शासनाने भरीव मदत द्यावी तसेच सर्व जखमींचा उपचार मोफत करण्यात यावा अशी मागणी अधिवेशनात केली। परंतु मेळघाटचे आमदार केवलराम काळे यांनी मृतकांचे मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनाकरता आणले असताना दुसऱ्या दिवशी सकाळी उपजिल्हा रुग्णालयात येऊन मृतांच्या नातेवाईकांची भेट घेतली। त्यानंतर ते त्यांच्या पुढील कामाकरता निघून गेले। त्यानंतर बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी केलेल्या लक्षवेधीचं विधान भवनातील व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाले। रवी राणा यांनी तात्काळ दखल घेतली, परंतु मेळघाटाचे आमदार केवळ राम काळे यांनी घटनेप्रती गप्प का अशा अनेक चर्चांना उधाण आले। याचबरोबर अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री यांना निवेदन देत कठोर कारवाईची मागणी केली आहे। हा अपघात नसून निष्काळजीपणा व भ्रष्ट व्यवस्थेचा परिणाम असल्याचा आरोप त्यांनी केलाय। संबंधित घाट मार्गावर रस्ते बांधकाम सुरू असताना मोठे खड्डे, उखडलेला रस्ता आणि सुरक्षेची कोणतीही व्यवस्था नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे। धोकादायक वळणांवर इशारा फलक व गार्डरेल नसल्यानंच वाहन दरीत कोसळल्याचं सांगितलं जात आहे। राणा दंपत्यांनी संबंधित ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून उच्चस्तरीय चौकशी करावी तसेच देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी केली आहे। मृताच्या कुटुंबियांना प्रत्येकी 25 लाख रुपये व जखमींना 10 लाखांची मदत द्यावी अशीही मागणी करण्यात आली आहे। मेळघाटातील रस्ते कामांच्या दर्जावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून दोषींवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। धारणीमध्ये अध्यक्ष महोदय, मेळघाट भागामध्ये या शिवजिरी घाटामध्ये अध्यक्ष महोदय आदिवासी कुटुंब बाजार करायला जात असताना त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय त्या घाटामध्ये घाट कोसळल्यामुळं 5 जणांचा अध्यक्ष महोदय आदिवासी कुटुंबाचा मृत्यू झाला, 15 जण जखमी आहे। अध्यक्ष महोदय, माझी अध्यक्ष महोदय सभागृहाला माहिती देताना आपल्याकडे विनंती आहे की त्या ठिकाणी त्यांचा इलाज चांगला झाला पाहिजे आणि प्रशासनाने त्यांच्या घरी भेट देऊन त्यांची विचारपूस केली पाहिजे, त्यांना मदत केली पाहिजे आणि जे 15 जण जखमी आहे अध्यक्ष महोदय त्या सगळ्यांचा इलाज चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे अशी माझी विनंती अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून सभागृहाला आहे। शासनाने नोंद घ्यावी। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा।